नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची मुख्यालय हा घटक पाहणार आहोत। हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, तर हा पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही पहा तर नक्की तुम्हाला 1 मार्काला फायदा होऊन जाईल। म्हणजे जास्त करून पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, लिपिक इत्यादी परीक्षांना याच्यावर नक्की हमखास 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो। तर व्हिडिओ सुरुवातीपासून बघा, मध्ये आधी तुम्ही स्किप करू नका, ठीक आहे। सुरुवात करूया आपण। आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची मुख्यालय या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी जागतिक बँक IBRD चा फुल फॉर्म काय आहे? पूर्ण रूप इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट। स्थापना वर्ष 1944 आणि मुख्यालय वॉशिंग्टन, अमेरिका। कधी कधी मुख्यालय वगैरे परीक्षेला विचारले जातात। जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन, अमेरिका या देशामध्ये आहे। आता अमेरिकेचीच राजधानी आहे वॉशिंग्टन DC ही अमेरिकेची राजधानी। आता पाहू या ठिकाणी दुसरं संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे UNO युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन। स्थापना वर्ष 24 ऑक्टोबर 1945 आणि मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क, अमेरिका। तर आता युनोचं मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी आहे। किंवा युनो दिन कधी साजरा केला जातो असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। तर 24 ऑक्टोबरला युनो दिन साजरा केला जातो। तर पाहूया आता तिसरी संघटना किंवा संस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF म्हणजेच काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड। स्थापना वर्ष 1945। मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन, अमेरिका या ठिकाणी मुख्यालय आहे। आता चौथी संस्था पाहूया, संयुक्त राष्ट्रांची बालनिधी। संयुक्त राष्ट्रांचा बालनिधी म्हणजे युनिसेफ। आता त्याचा फुल फॉर्म काय आहे? पूर्ण रूप युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड। स्थापना वर्ष 1946। मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका या देशामध्ये आहे। आता या ठिकाणी पाचवी संघटना पाहूया, संस्था आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा परिषद IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी। स्थापना वर्ष किती? 1957 आहे। मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया। आता ऑस्ट्रियाचीच राजधानी व्हिएन्ना ही आहे। आता बघा 6 नंबरला आहे आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ IFC आपण म्हणतो। इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन। स्थापना वर्ष 1956 आहे। मुख्यालय वॉशिंग्टन, अमेरिका, ठीक आहे। आता या ठिकाणी 7 नंबर पाहूया, आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ। त्याचा पूर्ण रूप आहे फुल फॉर्म इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस। स्थापना वर्ष 1946। मुख्यालय हेग, नेदरलँड। याच्यावर देखील प्रश्न याच्या आधी आलेला आहे परीक्षेला। आता पाहूया संयुक्त राष्ट्रीय शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना युनेस्को आपण त्याला बोलतो। म्हणजे फुल फॉर्म काय आहे त्याचं पूर्ण रूप? युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन। स्थापना वर्ष 1945। मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स। म्हणजे फ्रान्सचीच राजधानी पॅरिस आहे, या ठिकाणी मुख्यालय आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी 9 नंबर पाहूया, संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम म्हणजे UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम। स्थापना वर्ष 1965। मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका। आता या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्याची मुख्यालय पहिल्या भागामध्ये आपण 9 पाहिलेली आहेत। आता पाहूया या ठिकाणी आपण 10 पासून ते 20 पर्यंत या ठिकाणी संस्था दिलेल्या आहेत। तर आता पहिल्या भागामध्ये आपण 9 संस्था पाहिल्या, ठीक आहे। आता सुरुवात करूया। जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आपण म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। याची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली। मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड, ठीक आहे। आता 11 बघा, 11 नंबरला अन्न व कृषी संघटना FAO। फुल फॉर्म किंवा पूर्ण रूप काय आहे? फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन। स्थापना 1945। रोम, इटली। इटलीची राजधानी रोम आहे, या ठिकाणी आहे। जागतिक अन्न कार्यक्रम म्हणजे WFP म्हणजे वर्ल्ड फूड प्रोग्राम। स्थापना 1961। मुख्यालय रोम, इटली या ठिकाणी आहे। पुढे पाहूया संयुक्त राष्ट्रीय औद्योगिक विकास संघटना UNIDO युनायटेड नेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। स्थापना 1966। मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया। ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना आहे, हे लक्षात राहू शकतं आपल्याला। या ठिकाणी बघूया 14वी संस्था किंवा संघटना आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन। स्थापना वर्ष 1919। जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं। बघा पुढे पाहूया आता राष्ट्रकुल कॉमनवेल्थ। स्थापना 1931। मुख्यालय लंडन, इंग्लंड म्हणजे इंग्लंड या देशामध्ये आहे। इंग्लंडची राजधानी पण लंडन आहे, ठीक आहे। आता पाहूया पुढे उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे NATO
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, स्थापना 1949, मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम. पाहूया आता पुढे. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना, सार्क त्याला म्हटलं जातं. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, स्थापना वर्ष आहे 8 डिसेंबर 1985, मुख्यालय काठमांडू, नेपाळ. म्हणजे नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी याचं मुख्यालय आहे, सार्कचं मुख्यालय. याच्यावर प्रश्न परीक्षेला येतो, याच्या आधी देखील आलेला आहे. ठीक आहे, आता पुढे पाहूया. आशियन किंवा आसियन, ठीक आहे, फुल फॉर्म पाहूया. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, स्थापना 1967, जाकार्ता, इंडोनेशिया. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता आहे, याच्यावरून लक्षात ठेवू शकता. पुढचा आहे 19 नंबरला इप्सा, IBSA. आता या ठिकाणी इप्सा म्हणजे देशांची नावं दिली, इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका. स्थापना वर्ष 6 जून 2003, मुख्यालय लुगानो, स्वित्झर्लंड. ठीक आहे, आता 20 नंबरचं पाहूया. ओपेक. ओपेक ही संघटना आहे, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. स्थापना वर्ष आहे 1960, मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. बघा, आता दुसऱ्या भागामध्ये आपण 10 ते 20 पर्यंत आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्याची मुख्यालय पाहिजे. आता पाहूया जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. स्थापना 1 जानेवारी 1995 झालेली आहे, मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. याच्यावर देखील याच्या आधी परीक्षेला प्रश्न आलेला आहे. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठे आहे, तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. आता G15 ही संघटना आहे, स्थापना 1989, मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. इंटरपोल, द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. स्थापना 1923 झालेली आहे, मुख्यालय लिओन, फ्रान्स या ठिकाणी आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्था म्हणजे WMO, वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन. स्थापना वर्ष 23 मार्च 1950, मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर आज आपण आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांची मुख्यालय जवळजवळ 24 या संस्था पाहिल्या, त्याची मुख्यालय आणि स्थापना वर्ष देखील पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.